हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी मी बनवणार आहे, साबुदाणा वडी. साबुदाणा वडी तर आपण बनवतोच, पण आज म्हटलं साबुदाणा वडी बनवून बघूया. तर त्याच्यासाठी मी इथे मोती साबुदाणा वापरलेला आहे. मोठा जो आपला साबुदाणा असतो तो नाही घेतला आहे. तर हा मोती साबुदाणा मी 2 तास भिजवून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि पाण्यामध्ये छान असा भिजलेला आहे. तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी खलबत्त्यामध्ये 1 वाटी जिरं घेतलं, 1 चमचा जिरं घेतलं आहे, थोडासा आल्याचा तुकडा आणि 1-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, आणि त्या अशा प्रकारे ठेचून घेणार आहे व्यवस्थित. तर हे बघा बारीक करून झालेले आहेत. आता आपण बाजूला ठेवूया. आणि इथे मी घेतले 3 बटाटे उकडलेले, तर ते पण आपल्याला आता बारीक करून घ्यायचे. किसून घेतलं तरी चालेल, पण मी हाताने इथे बारीक करून घेते, कारण व्यवस्थित उकडलेले आहेत तर ते पटकन बारीक होतील. तर मी ते व्यवस्थित आता बारीक करून घेते ते. तर इथे मी बटाटा अगदी व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे, आणि आता आपण ह्याच्यामध्ये साबुदाणा वगैरे सगळं ॲड करून घेऊया आणि वडी बनवायला घेऊया. तर बटाट्यामध्येच आता मी जे आलं, मिरच्या आणि लसूण, जिरं ठेचून घेतलेलं होतं, तर ते घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडीशी ओली कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते, आणि आता इथे जो साबुदाणा आपण भिजवून ठेवलेला होता तर तो घालून घेणार आहे. तुम्ही साबुदाणा भिजवायच्या अगोदर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सुका पण घेऊ शकतात, पण तो थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा लागेल. तर इथे मी अगोदर मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार, आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, आणि आता जो साबुदाणा भिजवलेला होता तर तो ॲड करून घेते, आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मिश्रण जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही एकतर त्याच्यामध्ये हे साबुदाणा बारीक करून त्याची पावडर करून घालू शकता, म्हणजे मिश्रण तुमचं घट्ट होईल अगदी, किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून सेट केलं तरी ते व्यवस्थित होणार. तर मी ते असंच मळून घेते, सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर आपण वडी बनवून घेऊया त्याची. आता मी हे मिश्रण बनवून झालेलं आहे माझं. आता मी इथे एक ताट घेतलं आहे, आणि ताटाला थोडंसं खाली तेल लावून घेते, आणि त्याच्यावर आपल्याला हे मिश्रण सगळीकडे पसरवून मग त्याची वडी कट करून घ्यायची आहे. तर थोडंसं तेल लावून घेते अगोदर, म्हणजे खाली चिकटणार नाही वडी, व्यवस्थित आपल्याला कट झाल्यानंतर काढता येईल, लगेच सुटेल ती ताटाची, म्हणून तेल लावून घेतलं आहे थोडंसं. आणि ह्याच्यावर आपण जे आता मिश्रण तयार केलं आहे साबुदाण्याचं, तर ते घालून घेऊया आणि सगळीकडून व्यवस्थित पसरवून घेऊया ते. तर हे बघा व्यवस्थित मी पसरवून घेतलं. आता सेट होण्यासाठी एक अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, फ्रीजरमध्ये. तर हे बघा अर्ध्या तासानंतर मी बाहेर काढलं आहे आणि व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर मी इथे सुरीने आता त्याच्या वड्या कट करून घेते सगळीकडून. आता आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊया. मी ते तेल गरम करत ठेवलं आहे, आणि तेल आपलं सुरुवातीला चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे, नाहीतर मग वडी विरघळते तेलामध्ये, अख्ख्या राहत नाहीत. तर त्याच्यासाठी तेल अगोदर चांगलं गरम करून घेतलेलं असलं पाहिजे. तर मी इथे आता थोड्या थोड्या वड्या घालून फ्राय करून घेणार आहे. व्यवस्थित अशा सगळीकडून फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे वरून त्या छान अशा कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट असतात, खायला खूप छान लागतात. तर हळूवारपणे मी आता थोड्या थोड्या वड्या माझ्या सगळ्या ज्या आहेत ते फ्राय करून वडी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायला जाऊ नये, म्हणजे परतायला, नाहीतर मग त्या चिकटून येतात किंवा मग विरघळू शकतात. तर थोडा वेळ आपल्याला तशाच त्याला भाजू द्यायचे आहेत, व्यवस्थित फ्राय व्हायला द्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर त्याचा कलर चेंज झाला की आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे मी आता थोड्या थोड्या करून वड्या माझ्या ज्या आहेत त्या भाजून घेते. तर ते बघू शकता तुम्ही, वडीचा कलर चेंज झालेला आहे आणि छान अशा त्या फ्राय झालेल्या आहेत. तर ह्या आता मी अगोदर काढून घेते, आणि बाकीच्या वड्या पण आहेत त्या अशाच प्रकारे सगळ्या फ्राय करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता वड्या किती सुंदर अशा झालेल्या आहेत, आणि छान अशा फ्राय झालेल्या आहेत, वरून कुरकुरीत झालेल्या आहेत, आणि छान झाल्या आहेत वड्या, टेस्टला पण खूप छान झालेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.